तर महाविकास आघाडीची उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह मवियाचे नेते या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। मवियातील सगळे वाद मिटलेत, मवियात कोणतीही बिघाडी नाहीये अशी माहिती राऊतांनी दिली आहे। 1-2 जागा होत्या त्याबाबत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या, मात्र आता सर्व वाद दूर झालेत। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागा वाटपाची माहिती दिली जाणार आहे असं राऊतांनी म्हटलंय। मात्र मवियामध्ये सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागांचा तिढा सुटलाय का, या जागा कोणाला मिळाल्यात याबाबतचं चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे। दरम्यान मवियाच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्यात बंडखोरी होईल आणि मविया तुटल्याची घोषणाही उद्याच होईल असं भाकेत शिरसाटांनी वर्तवलंय। वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनते किंवा युती, महायुती का युती होत असते। कार्यकर्त्यांचं मन राखणं ही प्रत्येक नेत्यावरती एक फार मोठी जबाबदारी असते। पण मला वाटतं काल संध्याकाळपर्यंत सगळे विषय संपलेले आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्र उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण पत्रकारांसमोर, जनतेसमोर जाऊया आणि त्यानुसार उद्या 11 वाजता शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद ठरवली जाईल। उद्या गुढीपाडवा जरी असला, उद्या प्रेस कॉन्फरन्स जरी असली, तरी त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची जी काही भाषा आहे ती वापरली जाणार आहे आणि ही महायुती आघाडी उद्या तुटल्याची घोषणा कदाचित बाहेर प्रेसमध्ये नव्हे तर बाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही।